नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की कडुलिंबाचं जे पाणी आहे म्हणजे हे कडुलिंबाच्या पानांना आपण पाण्यात ठेवून याचं एक चांगलं खत झाडांसाठी कसं बनवू शकता. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. सगळ्यात पहिले मित्रांनो आपल्याला हे जे आहे कडुलिंबाची पानं नीम लीव्स हे घेऊन घ्यायचे आहे. फ्रेश नीम लीव्स घ्यायचे आहे तुम्हाला. चांगल्याने त्यांना धुवून घ्यायचं आहे, डस्ट वगैरे सगळं काढून घ्यायचं आहे. आणि एखादा असं 5 लिटरचं किंवा अशी मोठी बकेट्स घेऊ शकता, कंटेनर्स घेऊ शकता. असे कोणते कंटेनर्स घेऊन घ्यायचे आहे किंवा बकेट म्हणजे बादली घेऊन घ्यायची आहे. त्याच्यात तुम्हाला हे पानं चांगल्याने असे टाकून द्यायचं आहे. आणि मग मित्रांनो त्याच्यात चांगल्याने तुम्हाला असं पाणी भरून ठेवायचं आहे. आणि जे पानं आहे त्यांची क्वांटिटी जास्त असली पाहिजे आपलं पाण्यापेक्षा. म्हणजे हे जे वॉटर आहे याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी असली पाहिजे आपली या लीव्सची. हे पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, हा नक्की लक्षात ठेवा. मग हे तुम्हाला याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि एका दिवसासाठी किंवा 2 दिवसासाठी ठेवू शकता. जसं तुम्ही जेवढं ठेवू शकता, म्हणजे 1 ते 2 दिवसासाठी तुम्हाला ठेवायचं आहे. आणि म्हणजे फुल फर्टिलायझरच बनवायचं असलं तुम्हाला तर 3 दिवस तुम्ही ठेवू शकता. तर हे असे पानात तुम्हाला ठेवायचे आहे. पण समजा मित्रांनो आपण 2 दिवसापेक्षा जास्त ठेवत असाल 3-4 दिवसांसाठी तर मग याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे, असं उघडं नाही ठेवायचं आहे. पण समजा आपण 1-2 दिवसासाठीच ठेवत आहे पानं खत बनवण्यासाठी, तर मग आपण असंच याला ठेवू शकता. मग हे असे पाण्यात तुम्हाला ठेवायचे आहे. मग पाहाल की 1-2 दिवसातच याचं जे अर्क आहे ते चांगलं असं पाण्यामध्ये उतरून जाईल. मग हे पाणी आता हे कडुलिंबाचं पाणी तयार झालं. आता याला वापरायचं कसं ते पाहून घ्या आपल्या झाडावर. तर जे झाडाचं आहे मित्रांनो, झाडं आहे मित्रांनो त्याच्यावर कोणते किडे लागले असतील त्याच्यावर आपण यांना स्प्रे पण करू शकता. किंवा याला मित्रांनो आपण एक खतासारखं पण झाडासाठी वापरू शकता. जेही आपली झाडं असतील त्यांना हे जे कडुलिंबाचं पाणी आहे ते तुम्ही त्या झाडांना टाकू शकता. हे खूप चांगलं एक फर्टिलायझरसारखं काम करेल. तुमच्या झाडाला खूप चांगले न्यूट्रिएंट्स देतील आणि तुमच्या झाडासाठी फार छान राहील. तर हे मित्रांनो तुम्हाला नक्की वापरायचं आहे. टाकायचं कसं आहे, हे नॉर्मलच जसं आपल्याला एक पेला असं आहे ते जसं आपण पाणी देतो तसंच टाकायचं आहे. याची काही फिक्स क्वांटिटी नाही आहे, कमी जास्त झालं तरी चालेल कारण हे ऑर्गॅनिकच आपण बनवलं आहे. याचा फायदा काय आहे मित्रांनो, किडे लागले असतील तर फवारणी करून द्यायची आहे. स्प्रे बॉटलमध्ये त्याला फिल्टर करून चांगल्याने स्प्रे करून द्याल. झाडावर किडे लागले असतील किडे सगळे चालले जाते. आणि झाडाच्या मातीत टाकाल मित्रांनो तर हे खतासारखं काम करेल आणि झाडासाठी एक खूप चांगलं फर्टिलायझरसारखं काम करेल. तर मित्रांनो हे कडुलिंबाचं जे फर्टिलायझर आहे नक्की बनवा. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो माझं एक दुसरं गार्डनिंगचं चॅनल आहे वेदांग गार्डनर मराठीच्या नावाने. आता स्क्रीनवर व्हिडिओ पण येऊन जातील तुम्हाला थोड्या वेळाने, तुम्ही पाहू शकता. तो माझं एक दुसरं चॅनलवर आहे, त्याच्यात मी झाडासंबंधित खूप सारे व्हिडिओज आधीच अपलोड करून ठेवलेले आहे. तर त्याही चॅनलला नक्की पाहाल, सबस्क्राईब नक्की कराल. अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. आता स्क्रीनवर मित्रांनो व्हिडिओ येत असतील त्यांना क्लिक करून नक्की पाहाल. धन्यवाद.